आणि आता बातमी संजय राऊत आणि प्रफुल्ल पटेलांची आहे। वक्फ सुधारणा विधेयकावरून राज्यसभेतल्या चर्चेवरून राऊत आणि पटेलांमध्ये भडका उडाला। हिंदुत्वाची आठवण करून देत रंग बदलल्याची टीका पटेलांनी केली। त्यावरून राऊतांनी कपडे काढण्याचाच इशारा दिलाय। पाहूयात। आगे हमारे दोस्त आगे। संजय भैया का भाषण कभी नहीं तो बिल्कुल टक 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 बोलते। आज क्या बोलूं क्या नहीं बोलूं उनको समझ में नहीं आ रहा था। मी प्रफुल्ल पटेलला सांगतो माझा नादाला लागू नको, नागडा करेन। वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या चर्चेत प्रफुल्ल पटेलांना राऊतांनी डिवचलंय आणि आता शाब्दिक चकमक कपडे काढण्यापर्यंत आणि बाप बदलण्याच्या टीकेपर्यंत आली। ठाकरेंच्या शिवसेनेनं वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात भूमिका घेतली आणि त्यावरून अजित पवारांचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राऊतांना शिवसेना प्रमुखांच्या वक्तव्याची आठवण करून दिली। आगे हमारे दोस्त आगे। अरे बाळासाहेब यांना आपण नमन करतो। त्यांनी आपल्याला काय सगळ्यांना सांगितलं की आम्हाला अभिमान आहे की माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडली, हे बोलले ना, बरोबर आहे। आणि मुंबईच्या 92-93च्या दंगलीमध्ये माझ्या शिवसैनिकांनी आमच्या हिंदू बांधवाच्या रक्षण केला, हे तुम्ही बोलत होते। प्रफुल्ल पटेल सारखे लोक हे कोणाचे नाही, ते दलाल आहे। आणि मी प्रफुल्ल पटेलला सांगतो माझा नादाला लागू नको, नागडा करेन। तिथे भाजपच्या लोकांना चमचीगिरी करून दाखवत होते काल, त्यांची जर मी इतिहास काढायला लागलो सगळा, त्यांना महाराष्ट्र सोडून जावं लागेल। मी आत्ता सांगतो। अहो हेच स्वतः नागडे झालेले हे इतरांना काय नागडे करणार आहे? स्वतः सगळे कपडे काढलेले लोक इतरांना नागडे करण्याची भाषा कशी करू शकतात? तुम्ही आता लोकांचे दारोदार फिरताय, भटकतायत, अल्लाह के नाम पे देते म्हणून फिरताय सगळ्याचे दारोदार। तुम्ही काय लोकांना नागडे करणार आहे? नंगे से तर खुदा भी डरे असं आम्हाला म्हणायची वेळ आलेली आहे। प्रफुल्ल पटेल राज्यसभेत बोलत असताना संजय राऊत राज्यसभेत आले। त्यामुळे राऊतांना पाहून पटेल यांनी संजय भैया म्हणत रंग बदलू नका असा टोला लगावला। पहली बार हमारे संजय भैया का भाषण नरोबा कुंजोरबा था। कभी नहीं तो बिल्कुल टक 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 बोलते। आज क्या बोलूं क्या नहीं बोलूं उनको समझ में नहीं आ रहा था। क्या बोलूं नहीं बोलूं, देखो अभी भी एकदम ऐसा ही कर रहे हैं। संजय भैया आपण कलर नको बदला। ज्याने आपल्या बापाच्या पाठीत खंजीर बसला, बाप त्यांचा शरद पवार, माननीय शरद पवार, त्या बापाच्या पाठीत खंजीर बसणारा हा माणूस इतरांना बोलतो रंग बदलता। ज्या प्रफुल्ल पटेलांवर नरेंद्र मोदींनी दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप केलाय, स्वतः दाऊदचा हस्तक, इक्बाल मिर्ची त्याच्याबरोबरचे व्यवहार केल्यामुळे त्यांच्यावरती ईडीच्या कारवाया झाल्या, त्यांच्या संपत्त्या जप्त झाल्या, भाजपचे बूट चाटून दिलेली क्लीन चिट दिली, मोदी शहांची धुणी भांडी करून क्लीन चिट मिळवली। आताही तेच करताय। लोकसभेपाठोपाठ राज्यसभेत सुद्धा मध्यरात्री 2:30 वाजता वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक पास झालं। विशेष म्हणजे सरकारकडे असलेल्या आकड्यांपेक्षा सुद्धा अधिक मतं या विधेयकाच्या बाजूने मिळाली। म्हणजेच काही विरोधकांनी सुद्धा सरकारची मदत केली आहे। वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या बाजूने 128 मतं तर विरोधात 95 मतं मिळाली आहेत। सरकारकडे 6 मनोनीत खासदारांसह 121 खासदारांचा आकडा आहे, तर इंडिया आघाडीचे 85 खासदार आणि इतरांचा आकडा 30 असे एकूण 115 खासदार आहेत। पण सरकारकडे 121 चा आकडा असताना विधेयकाच्या बाजूने 128 खासदारांची मतं आहेत। ही मतं नवीन पाटनाईक यांच्या बीजू जनता दलाची असल्याची चर्चा आहे। बीजू जनता दलाचे 7 खासदार आहेत आणि हे सर्व 7ही खासदार सरकारच्या बाजूने उभे राहिल्याचं बोललं जात आहे। राज्यसभेत 12 तासांच्या चर्चेनंतर विधेयकावर मतदान झालं।
त्याचवेळी हिंदुत्वावरून घेरणाऱ्या सत्ताधाऱ्यांना संजय राऊतांनी हिंदुत्वाचे नवे मुल्ला म्हणत टोलेबाजी केली आहे. मुझे कुछ मत सिखाइए, मैं बहुत पढ़ लिख कर आया हूँ यहाँ, चिंता मत करिए, मैं हिंदुत्व भी पढ़ा हूँ और सब कुछ पढ़ा हूँ, और आप अभी नए मुल्ला बन गए हो हिंदुत्व के. आप हमें मत सिखाइए, हमारा जन्म हिंदुत्व के काम के लिए हुआ है. बैरिस्टर मोहम्मद अली जिन्ना ने भी कभी इतनी चिंता मुसलमानों की नहीं की थी, वो आप कल से कर रहे हो. मुझे तो लगा कि ये बैरिस्टर जिन्ना का कब्र से आत्मा उठकर अपने शरीर में घुस गया. ऐसा मत कर. हमें पहले लगता था कि हम सब मिलकर एक हिंदू राष्ट्र बना रहे हैं, लेकिन आपका भाषण, ये आपके सब देखकर मुझे लगा आप हिंदू पाकिस्तान बनाने जा रहे हो. दुसरीकडे शरद पवारांच्या राज्यसभेतल्या गैरहजेरीवरून सुद्धा उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात. लोकसभेत सुद्धा मतदानाच्या वेळी पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 खासदार गैरहजर राहिले, तर राज्यसभेत सुद्धा स्वतः शरद पवार आले नाहीत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.